तर काय म्हणता प्रेमाची पब्लिक, तुम्ही म्हणत असं नाही मी एवढ्या दिवसापासून ब्लॉग नाही टाकले आणि आज अचानक ब्लॉग कसे टाकत आहे. तर आज बाबाचा कॉल आला की अर्जंटमध्ये गावाला आहे. तर मी सकाळी सकाळी उठलो, पाहतो तर याची कंपनीत जायची तयारी झाली होती. मस्त चहा पिऊन राहिली होती, मस्त जुने गाणे गिने लावले होते. मग काय आपल्याला लागली होती भूक. उठल्याबरोबर पहिले भात सातून घेतला, कारण की कालचा भात खूप शिल्लक होता. मग भात गीत वगैरे सातून घेतला. शकऱ्यात झोपला होता, कारण की याची होती नाईटवरून आला आणि झोपून गेला. मस्त भात वगैरे बनवला, पण भात तर खूपच तिखट झाला होता. मग गाडी काढली, अंकुदादाला म्हटलं मला ऑटोत बसून दे. किस्मत बी एवढी चांगली होती आपली, गेल्या गेल्या आपल्याला ऑटो भेटला. ऑटो भेटल्याबरोबर आपण निघालो डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर झाले. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर आलो. आल्याबरोबर पुण्याचं रेल्वे स्टेशन पाहून घेतलं आणि आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागली ते पण पाहून घेतलं. मला घाईघाईत काही व्हिडिओ काढायला टाइम भेटला नाही, म्हणून मी काही ट्रेनचा व्हिडिओ काढला नाही. घाईघाईत ट्रेनमध्ये बसलो. आपलं रिझर्वेशन पहिलेच आपण तात्काळमध्ये बुक केलेलं होतं आणि निघालो होतो अमरावतीला जायला. तेवढ्यातच आपल्याला संध्याकाळ झाली आणि भूक तर एवढी लागली होती का मी विचारच करत होतो खायला काय येणार, पण काहीच आलं नाही. शेवट मग आपण एका स्टेशनवर रात्री 11 वाजता 2 चिप्सचे पॅकेट्स आणि कुरकुरे घेतले, काही बिस्किट वगैरे खाऊन घेतले आणि झोपून गेलो. त्यानंतर सकाळी उठून पाहतो एवढा खतरनाक व्ह्यू होता बन्नेराजवळ. आपण बन्नेराच्या जवळपास आलेलो. सकाळी सकाळी उठून एवढा खतरनाक व्ह्यू पाहायला भेटला आज. मला असं वाटलं पण नव्हतं की मी एवढं सकाळी उठून एवढा असा व्ह्यू बघणार म्हणून. त्यानंतर आपलं बन्नेरा जंक्शन आलं. बन्नेरा जंक्शनवरच उतरलो, कारण की आत्या म्हणे माझ्या घरी आहे. पहिले मग सिटी बसमध्ये बसलो. सिटी बसमधून डायरेक्ट निघालो राजापेठला जायसाठी. राजापेठला आल्याबरोबर शिव आलाच होता घ्यायला. शिव सोबत निघालो डायरेक्ट आत्याच्या घरी जायला. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.